युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड। जरांगे पाटील करणार आता उपोषण 30 मेला करत आहे स्टार्ट। कुठं करणार? होईल का मुंबई बंद जशी माग केली होती तशी, का जालना जिल्ह्यामध्ये करत आहे? काय आहे नक्की कमेंट करून तुम्ही सांगा। पूर्ण व्हिडिओ बघा। खरंच ओबीसीतून आरक्षण मिळणार का मराठा बांधवांना? कारण मनोज जरांगेचं म्हणणं असंच आहे की बीजेपी ही महाराष्ट्रात आली पाहिजे नाही, कारण देवेंद्र फडणवीस आपल्याला हे आरक्षण देणार नाही। हा त्यांचा पुराणा व्हिडिओ बघा अगोदर, काय म्हणणं आहे त्यांचं। फक्त एकच सांगतो, कधीच भाजप सत्तेवर येऊन देऊ नका मराठा समाजाला, एवढं सांगतो। तुमच्या लेकरासाठी मी सगळ्या दुश्मन्या मराठ्यांच्या उचललेल्या आहेत। मी भेट नाही, मी उद्या जेलला जाणार आहे आणि जायला तयार आहे। देवेंद्र फडणवीसला म्हणा तोही किती हाग घे ना, तोही हाग गार करीन। काय म्हटलं त्यांनी? मागचा व्हिडिओ आहे तो त्यांचा जुना व्हिडिओ आहे। त्यांनी म्हटलं की हा महाराष्ट्रात बीजेपी आला पाहिजे नाही, कारण ह्या देवेंद्र फडणवीसची आग मीच गिरू शकतो असं त्यांचं वक्तव्य आहे। का 30 मेला फुटणार का खाप देवेंद्र फडणवीस यांना? जरांगे पाटील जे बोलले ते करणार का? दिल का मराठा बांधवांना आरक्षण? ओबीसीतून काय आहे? हा व्हिडिओ पूर्ण बघा, सविस्तर बघा। नवीन असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सबस्क्राईब कराल मनोज जरांगेंची जे अपडेट आहे ते आपल्या चॅनलवरती मिळत राहील। जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो, हा व्हिडिओ सविस्तर बघा। मराठा बांधवांनी अजून आरक्षणाच्या वाटेवर अजून महाराष्ट्र हात तापल्या गेलेला आहे। जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये 45 डिग्री तापमान आहे, तसं जरांगे पाटील आणि मराठा बांधव हा 50 डिग्रीवर ते तापलेला आहे। काय वाटते? 30 मेला स्टार्ट करणार उपोषण? कुठे करणार? मुंबईत करणार की जालना जिल्ह्यात करणार? काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून तुम्हीच सांगा। जरांगे पाटील यांचं म्हणणं असं आहे, आम्ही तुम्हाला 8 महिने दिले, आम्ही 8 महिने शांत बसलो होतो, तरीही तुम्ही कुठलाही GR काढला नाही, फक्त आम्हाला आश्वासन दिली, दुसरं काहीच नाही। आमच्या मराठा बांधव हा वंचित आहे शिक्षणातून, आम्हाला शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे, त्या भलत्यासाठी पाहिजे नाही असं त्यांचं म्हणणं आहे। खरंच दिल का मराठा बांधवांना ओबीसीतून आरक्षण? सर्टिफिकेट मिळेल का? काय वाटतं? कमेंट करून तुम्हीच सांगा। कारण जरांगे पाटील हे संघर्ष योद्धा आहे, समाजासाठी काम करतात, मराठा बांधवांसाठी काम करतात। तर हे मराठा बांधवांसाठी काम करण्यासाठी यांनी फक्त का लालूच दिली आहे का? राजकारण खेळत आहे का जरांगे पाटील? काय वाटतं तुम्हाला? का मराठा बांधवांना भयभीत करण्याचं कारस्थान करत आहे का? जसं अगोदर मुंबईमध्ये त्यांनी आंदोलन केलं होतं आणि देवेंद्र फडणवीस यांनी लेटर दिलं होतं का मी तुमच्या मागण्या पूर्ण करू, पण अजूनही केल्या नाही। आणि तुम्हाला माहिती आहे 2022 पासून जरांगे पाटील हे आंदोलन करून राहिले, मराठा बांधवांना आरक्षण देण्याचं कार्य करून राहिले, तरीही आरक्षण मिळून राहिलं नाही। आता 2026 आलेला आहे, आता मिळेल का आरक्षण? 30 मेला हे स्टार्ट करत आहे उपोषण। काय वाटतं तुम्हाला? हा संघर्ष योद्धा मनोज जरांगे हा मराठा बांधवांना आरक्षण देऊ शकेल का? काय वाटतं? कमेंट करून तुम्हीच सांगा। तुम्हाला माहित आहे जरांगे पाटील यांनी 10 मागण्या म्हटलेल्या आहे, आमच्या पूर्ण झाल्याच पाहिजे, नाहीतर आम्ही हे आंदोलन एवढं पेटणार तर आम्ही मुंबई बंद करून टाकू असं त्यांचं पण उद्गार आहे। आणि त्यांच्या 10 मागण्या कुठल्या आहे तर हा 10 मागण्या ऐकून घ्या। मराठा आरक्षणाची जे मोहीम मंडळ उपसमिती निर्धार झाली होती ते बरखास्त करून टाका असं त्यांचं म्हणणं आहे। आणि मराठवाड्यातील सर्व मराठा बांधवांना 30 मेच्या आत कुणबी प्रमाणपत्र द्या असं त्यांचं म्हणणं आहे। आणि 8 महिने झाले तरीही तुम्ही सातारा संस्थेचा GR काढला नाही, हा लवकरात लवकर GR काढा असं जरांगेचं म्हणणं आहे। आणि आंदोलन दरम्यान जे जे मराठा बांधवांचं बलिदान झालं, जे जे त्यांचे जीव गेले, त्यांना सरकारी नोकरी द्या, महावितरणामध्ये द्या, कुठल्याही द्या, पण कुठल्याही शाखेमध्ये द्या असं म्हणणं आहे त्यांचं, पण सरकारी नोकरी द्या असं त्यांचं म्हणणं आहे। आणि महाराष्ट्रावर महाराष्ट्रातला जो मराठा बांधव आहे त्याने हातामध्ये काढून घेतला आहे, कायद्याच्या विरोधात त्याने आंदोलन केलेलं आहे, तोडफोड केलेली आहे, त्याच्यावर अगोदर गुन्हे दाखल झाले होते, हे गुन्हे मागे घ्या असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। हे अशा सगळ्या गोष्टी जरांगे पाटीलचे अजून मी 4-5 सांगत गेलो तर व्हिडिओ लंबावील, त्या कारणामुळे मी तुम्हाला थोडक्यातच सांगत आहे। जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे, पण तुम्हाला काय वाटते की जरांगे पाटील ह्या ज्या मागण्या ह्या पूर्ण होऊ शकेल का? काय वाटतं? नक्की कमेंट करून तुम्हीच सांगा। कारण 8 महिने वेळ दिला असे जरांगे पाटील म्हणून राहिले, 8 महिने
वेळ दिला जरांगे पाटील असे म्हणून राहिले, आता आम्ही शांत बसणार नाही, आम्ही तुम्हाला एकही दिवस देणार नाही. आणि सरकारला फडकवून सांगत आहे की आता तुम्हाला सातारा, पुणे, औंध या जो GR आहे, जो गॅजेटचे GR आहे, हा लवकरात लवकर त्यांनी काढावा असं त्यांनी सरकारला म्हटलेलं आहे. फडणवीस सरकारला म्हटलं आहे. तुम्हाला माहित आहे फडणवीस सरकार म्हणजे कोण आहे काय नाही हे तुम्हालाच माहित आहे. जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस असं वाटते भारत पाकिस्तानची लढाई आहे. आणि तुम्हाला माहित आहे जेव्हा जरांगे पाटील उपोषणाला बसतात ते आराना दुराना बघत सगळंच देवेंद्र फडणवीसला सगळं मोकळं करून टाकतात. म्हणजे देवेंद्र फडणवीसला अंगापासून मुळापासून घाम फुटत चालते. कारण जरांगे पाटील असा संघर्ष योद्धा आहे की हा मराठा बांधवांना लाभलेला एक संघर्ष योद्धा आहे आणि समाजकारण करतो. आणि जरांगे पाटील हा योद्धा हा मराठा बांधवांना असा लाभलेला आहे ते जे जिजाऊ आणि शिवरायाची असं आपण देणगी म्हणू शकतो, असं एक चमत्कार म्हणू शकतो आपण. पण आता मलाही सांगा की फडणवीस सरकार ह्या ज्या मागण्या आहे, ह्या ज्या ओबीसी मधून सर्टिफिकेट द्या असं जरांगेचं म्हणणं आहे, ह्या पूर्ण करू शकेल का? अजूनही जरांगेला गाजर देणार, चॉकलेट देणार? काय वाटतं अजूनही मुंबईला जाळणार का जरांगे पाटील? कारण तुम्हाला माहित आहे मागच्या वेळेला मुंबई ही त्यांनी पुरीची पुरी बंद करून टाकली होती, खाणं पिणं सगळं बंद करून टाकलं होतं. बाहेरून ठिकाणी त्यांनी स्वतःचे जे मराठा बांधव तिथं आंदोलनाला आले होते तिथे जीव पण गेले, त्यांचे उपास तपास झाले आणि त्याला खा प्यायला काही नव्हतं, पाणी पिणीला काही नव्हतं. ह्या कारणामुळे लोकांनी घरून आपल्या भाकरी आणल्या होत्या. आता असंच होणार का काय वाटते? कारण महाराष्ट्र सरकार हे जे फडणवीस सरकार आहे हे घाबरते जरांगे पाटीलला. ह्या कारणामुळं जरांगे पाटीलला घाबरते हे सरकार. आता घाम फुटणार का देवेंद्र फडणवीस यांना? काय वाटतं कमेंट करून तुम्हीच सांगा. आणि ओबीसी मधून जे आरक्षण जे मागत आहे मराठा बांधव त्याच्यातून त्यांना मिळेल का? काय वाटतं कमेंट करून तुम्हीच सांगा. माझं एकच म्हणणं आहे ओबीसी बांधवांना पण काही तकलीफ नको आणि तुम्हालाही तकलीफ नको असं माझं मत आहे. काय नेमकं काय नक्की कमेंट करून तुम्हीच सांगा. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये 2022 पासून 23 पासून जरांगे पाटील हे उपोषण करून राहिले, आंदोलन करून राहिले, पण एवढं करूनही त्यांना यश मिळत नाही. का मिळत नसेल? काय वाटतं तुम्हाला? यश न मिळण्याचं कारण काय आहे? की जरांगे पाटील फक्त महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना यूज करून राहिले, फक्त यूज करून राहिले. कशासाठी? का घर चालवण्यासाठी किंवा उपाधीसाठी, एखाद्या मंत्रिपदासाठी, राजकारणात वळण्याचं कारस्थान खूप चालू राहिला का जरांगे पाटीलचं? काय वाटतं तुम्हाला? तो बेवकूफ बनून राहिले मराठा बांधवांना? नक्की कमेंट करून तुम्हीच सांगा. बेवकूफ बनवण्याचं कारस्थान चालू आहे का जरांगे पाटीलचं? कमेंट करून तुम्ही सांगा. कारण 2022-23 पासून जरांगे पाटील हे उपोषणाला बसून राहिले, आंदोलन करून राहिले, तरीही जरांगे पाटील अजूनही मराठा बांधवांना अजून त्यांना यश दिलं नाही, अजूनही ओबीसी मधून दाखले दिले नाही. काय वाटतं तुम्हाला की जरांगे पाटील हे खेळत आहे काय मराठा बांधवांसंग? त्यांच्या काळजासंग खेळत आहे का? काय वाटतं नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.